जय महाराष्ट्र मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यातर्फे भरती निघाली आहे, अपॉर्च्युनिटी आलेली आहे। खासियत त्याची अशी की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, त्यातल्या त्यात तुम्ही फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी हायरिंग आहे ती स्मार्ट हायरिंग असणार आहे। यामध्ये काय असतं, तुम्हाला इथे ट्रेनिंग दिली जाते, म्हणजे जे पण तुमचं शिक्षण झालंय पुढे मी सांगणारच आहे, कुठली कुठली डिग्री इथे लागणार आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। मग त्यामध्ये तुम्हाला इथे ट्रेनिंग दिली जाते, ट्रेनिंग मध्ये सुद्धा आपल्याला इथे पैसे मिळतात, सॅलरी मिळते आणि त्यानंतर आपण इथे परमनंट जॉईंट होतो। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही फ्रेशर्स असाल तर नक्की अप्लाय केलं पाहिजे। अप्लाय करण्यासाठी 3 ते 4 दिवस बाकी आहे, त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करता येईल तेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर तुमची इथे एक टेस्ट होणार आहे। टेस्ट कशी असणार आहे त्याची क्वेश्चन पेपर पण आपल्याकडे आहे, ती पण मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्ही याची तयारी करू शकताय। अप्लाय करणं आता आहे, त्याच्यानंतर टेस्टची तारीख कधी असणार आहे जी की 2-3 महिन्यानंतर असणार आहे, जी की तुम्ही ऑनलाईन देऊ शकताय आणि त्यानंतर तुम्ही TCS मध्ये कामाला लागू शकताय। सगळी माहिती सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो इथे बघू शकता TCSच्या करिअर पेजवर घेऊन आलोय, TCS.com करिअर इंडिया TCS स्मार्ट हायरिंग 2024 लाईफ टाइम ग्रेट अपॉर्च्युनिटी असणार आहे। इथे जी एक्झाम होणार आहे त्याची क्वेश्चन पेपर पण आपल्याकडे आहे, तुम्ही इथे बघू शकता MCQ टाइप क्वेश्चन असणार आहे आणि बघा 120 मिनिटाची एक्झाम असणार आहे, 51 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे आणि त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। इथे बघा ऑल द बेस्ट पण दिलेलं आहे आणि सगळी क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आयकॉनिक मराठीवर किंवा इंस्टाग्राम तुम्ही जॉईन केलं असेल, इंस्टाग्रामचं आपलं जे चॅनल आहे त्यावर मी ऑलरेडी टाकलेली आहे। ओके, आता नेमका हायरिंग कशी आहे ती समजून घ्या। तर TCS BCS इग्नाइट आणि स्मार्ट या 2 प्रकारच्या हायरिंग सुरू आहे। मग यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकताय, मग तुमचं BCA झालंय, BSc झालंय, मग IT, कम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, बायोकेमिस्ट्री हे तुमचं झालंय किंवा या रिलेटेड तुमचं शिक्षण झालंय 2023-24 पास आउट तुम्ही आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आता इग्नाइट हायरिंग अंतर्गत कुठले कुठले डोमेन आणि स्मार्ट हायरिंग अंतर्गत कुठले कुठले डोमेन आहे ते तुम्ही समजून घ्या। दोघांसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर टेस्ट होणार आहे, त्याची क्वेश्चन पेपर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय आणि अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, आता तुम्ही BSc इग्नाइटसाठी अप्लाय करताय तर इथे बघा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे सायन्स स्टुडंटला की तुम्ही सॉफ्टवेअर प्रोग्राम रिलेटेड इथे तुम्हाला शिकायला मिळणार आहे, म्हणजे शिकता शिकता तुम्हाला इथे सॅलरी पण मिळते प्लस तुम्हाला इथे जॉब पण मिळतोय। मग आता याचे की फीचर्स काय तर बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे, लर्निंग करायला मिळणार आहे। स्पेशली काय काय तुम्हाला लर्निंग करायला मिळणार तर बघा क्लाउड, ब्लॉकचेन, AR, VR, XR, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, त्याच्यानंतर जेन AI, रोबोटिक्स, डिजिटल इंजिनिअरिंग जे सध्या ट्रेंडिंग स्किल्स आहेत ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे। पुढे जाऊन तुम्ही इथे 1-2 वर्ष जरी काम केलं तर दुसऱ्या कंपन्यांकडनं तुम्हाला स्वतःहून ऑफर्स येतील आणि तिथे तुम्हाला जास्त सॅलरी सुद्धा मिळू शकते। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, लर्न करायला मिळते, फुकटात मिळते, अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, तर नक्की तुम्ही या संधीचा फायदा घेतला पाहिजे। इथे बघा अजून एक यांनी माहिती दिली आहे, जर का तुम्ही हे शिकता शिकता मास्टर डिग्री सुद्धा कंप्लीट करताय तर तुमची जी सॅलरी आहे ती 2.5% सुद्धा वाढणार आहे, अजून एक चांगली गोष्ट आहे। आणि स्मार्ट हायरिंग अंतर्गत कुठले कुठले डोमेन तर तुम्ही ते बघू शकताय, जसं की इंजिनिअरिंग, क्वालिटी ॲश्युरन्स, डेटा एंटिक्स अँड मोर हे तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे। थोडक्यात टेक्निकल स्किल जे आहे ते तुम्हाला हे स्मार्ट हायरिंगमध्ये शिकायला मिळणार आहे। मग तुमच्यावर आहे, तुम्हाला इग्नाइटमध्ये जायचं आहे, जे तुमचं शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। अप्लाय कसं करायचं तर त्याची माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। इथे बघा सगळ्यात आधी आपल्या वेबसाईटवर जायचं आहे, आपलं अकाउंट करायचं आहे, त्यानंतर इथे जो पण फॉर्म येईल तो भरून घ्यायचा। तर अप्लाय कसं करायचं तर बघा हे रजिस्टर नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आता तुम्हाला IT आणि BPS दोघांपैकी काय सिलेक्ट करायचं आहे तर तुम्हाला IT सिलेक्ट करायचं आहे। ज्यांचं कॉमर्स झालंय, आर्ट झालंय त्यांच्यासाठी जी हायरिंग असते ती BPS थ्रू होत असते, आता आपल्याला IT थ्रू हायरिंग होणार आहे, त्यामुळे IT यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकून OTP येईल तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला इथे फॉर्म भरून दाखवला आहे। TCSवर आपण जवळपास भरपूर सारे व्हिडिओज बनवले आहे, दर 6-7 महिन्यानंतर वॅकन्सी निघत असते, दरवेळेस मी व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे जस्ट ईमेल ID येईल, OTP येईल, OTP टाकून घ्या, त्यानंतर तुमचं नाव, आडनाव, जे पण शिक्षण झालंय सगळी माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची। अगदी सोपा फॉर्म आहे, तुम्हाला समजत नसेल तर यांच्या वेबसाईट बघा, ही वेबसाईट आहे, इथे सुद्धा दिली आहे, अगदी सोप्या 5 स्टेप आहे। मध्ये आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे, अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इग्नाइटमध्ये करायचं आहे, स्मार्टमध्ये करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करून तिथे फॉर्म भरून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे, काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगू देतो, काहीही प्रॉब्लेम मला
फॉर्म भरताना किंवा काही समजत नाही आहे TCSला करू की इग्नाइटला करू, तर यांचा हेल्पलाईन नंबर आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा यांना ईमेल सुद्धा करू शकताय. आता टेस्टचा पॅटर्न कसं असणार आहे तर त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, कुठले कुठले टॉपिक आहे, काय काय असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिसून जाईल. महत्त्वाचं म्हणजे तुमचे बघा इयर गॅप नको, त्याच्यानंतर तुमचा कुठलाही बॅकलॉग आहे तो नको, त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिसून जाईल. त्यानंतर एज किती पाहिजे, 18 ते 28 तुमचं इथे वय पाहिजे. इथे काही कास्ट वगैरेचा क्रायटेरिया नसतो, त्यामुळे सगळ्यांसाठी सेम एज क्रायटेरिया इथे असणार आहे. त्याच्यानंतर हायरिंग कॅटेगरीज कोणती आहे तर इथे बघू शकताय. तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे, जर तुम्ही इग्नाइट थ्रू जाताय तर 2.8 लाखाचं पॅकेज मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल हे तर खूप कमी आहे. यस, हे खूपच कमी आहे, पण इथे लर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे ना, इथे ट्रेनिंग मिळते आहे म्हणून यांनी कमी ठेवली आहे. पण जेव्हा तुम्ही जॉईन कराल 1-2 वर्ष व्हाल, सोबत तुम्ही मास्टर डिग्री सुद्धा कंप्लीट करता, इथे बघा दिलेलं आहे, सोबत तुम्ही तुमची करिअर ग्रोथ सुद्धा करताय, तर तुमचा 2.5% जे तुमची सॅलरी आहे ती वाढणार आहे, पॅकेज वाढणार आहे. म्हणजे जवळपास 6 लाख रुपयांपर्यंत तुमचं इथे पॅकेज जाऊ शकतंय. आणि स्मार्ट थ्रू जात आहे तर 1.9 लाखाचं मिळतं, जे की बघायला गेलं तर खूपच कमी आहे, पण तुम्हाला हे भारी भारी शिकायला मिळणार आहे. जसं मी तुम्हाला वाचून दाखवलं, जसं की ब्लॉकचेन झालं, AI झालं, VR झालं, ML झालं, रोबोटिक्स झालं, डिजिटल इंजिनिअरिंग झालं. हे जर आपण करायला गेलो तर याची 1.5-2 लाख रुपये फी असते, पण हे आपल्याला शिकायला मिळतं. 1-2 वर्ष आपण काढून घेतोय, त्यानंतर पाहिजे तर तुम्ही चांगल्या ठिकाणी सुद्धा लागू शकताय. FAQs तुम्हाला काही अडचण असेल, फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, कशी टेस्ट असणार आहे, कुठले कुठले टॉपिक असणार आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटी, रेझोनिंग, कोडिंग हे ऑप्शनल आहे. हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही हे वाचून घ्या आणि अप्लाय करा. तरीही काही अडचण येते तुम्ही कमेंट करू शकता, मी नक्कीच तुम्हाला सांगेल. महत्त्वाच्या तारखा ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेल्या आहे, जसं की ते बघा 2023चे बॅचवाले करू शकताय. मंडे 24 जून 2024 ही शेवटची तारीख आहे, तोपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर मे बी हे बहुधा आपल्याला तारीख वाढून देतात, पण त्याच्या भरोशावर राहू नका. 24 तारखेच्या आत अप्लाय करून टाका. त्यानंतर टेस्ट त्याची 1 ते 1.5 महिन्यानंतर असते. शेवटची तारीख झाल्यानंतर तुम्हाला मेलवर किंवा याच वेबसाईटवर एक्झाम कधी असणार आहे ते कळून जाईल आणि तुम्ही ती एक्झाम देऊन पास होऊ शकता. क्वेश्चन पेपर इथे ऑलरेडी दिलेली आहे, तुम्ही क्वेश्चन पेपर बघून घ्या. 120 मिनिटाची एक्झाम असणार आहे, 51 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. मग त्यामध्ये MCQ टाईप क्वेश्चन आहे. मग पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, ही एक्झाम तुम्ही पास करताय तर तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्ही TCS स्मार्ट हायरिंगच्या सहभागी होतात. त्यामुळे तुमचे कोणी फॅमिली मेंबर्स आहे, फ्रेंड्स आहे, ज्यांना जॉब पाहिजे आहे, चांगल्या जॉबच्या शोधात आहे, सोबत स्किल सुद्धा डेव्हलप करायची आहे, तर नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता. व्हिडिओ त्यांना सेंड करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.